5 चुका असतात, की ज्यांच्यामुळे आपला स्ट्रेस मॅनेज होत नाही. आणि या 5 मुद्द्यांवर, 5 चुकांवर जर आपण काम केलं, तर आपला स्ट्रेस मॅनेजमेंटचा जो प्रॉब्लेम आहे, तो निम्म्यापेक्षा जास्त अगदी 90-95% पर्यंत सॉल्व्ह होतो. आणि जर आपण नीट काम केलं तर आपलं व्यक्तिमत्वच अंतर्बाह्य बदलून आपण उत्तम प्रकारे स्ट्रेस मॅनेज करायला शिकतो. यातली पहिली चूक कोणती आहे? आदिम प्रतिसाद समजून न घेणं. आणि हे आदिम प्रतिसाद जर समजून नाही घेतले ना, तर आपल्याला आपल्या भावनिक ध्येयाचं भान राहत नाही आणि त्यामुळे आपलं अधिक नुकसान होते. हे आदिम प्रतिसाद म्हणजे काय? जुन्या काळामध्ये माणूस जंगलात राहायचा आणि जर त्याच्यापुढे सिंह आला, वाघ आला, चित्ता आला किंवा बिबट्या आला, तर त्याला त्याचा जीव वाचवणं महत्वाचं असायचं. आणि आता त्याच्यापुढे 3 पर्याय असायचे. एक तर तिथून पळून जाणं, किंवा त्या प्राण्यांसोबत लढणं, किंवा कुठेतरी लपून राहणं, कुठलीही आवाज न करता, कुठली हालचाल न करता स्तब्ध उभं राहणं, थिजून जाणं, जेणेकरून त्या प्राण्याच्या इथे कोणीतरी आहे हे लक्षात येणार नाही. हे 3च पर्याय त्याच्यासमोर असायचे. यालाच आपण म्हणतो फाईट, फ्लाईट आणि फ्राईट. या 3 पेक्षा अधिक पर्याय त्याच्याजवळ नसायचे. आणि मग त्याचा मेंदू जे आहे ते शरीरामध्ये स्टिरॉइड्स आणि अँड्रोलिन क्रिएट करायचं. स्टिरॉइड आणि अँड्रोलिन या संप्रेरकामुळे त्याला लढण्याची प्रेरणा मिळायची, लढण्यासाठी बळ मिळायचं, किंवा पळून जायसाठी त्याची ताकद वाढायची, किंवा थिजून जाण्यासाठी तो जिद्दीने तयार व्हायचा. आता काय होतं? आता माणूस आदिम राहिला नाही, माणूस जंगलात राहिला नाही, पण त्याच्या आयुष्यात तणावाचे, आव्हानाचे, त्याच्या आयुष्यासमोर अगदी जीवन मरणाचा संघर्ष निर्माण होईल. जीवन मरणाचा नाही तरी अस्तित्वाचा संघर्ष निर्माण होईल. अस्तित्व टिकवून ठेवणं एक आव्हान, एक चॅलेंज बनेल, अशी परिस्थिती हमखास त्याच्यासमोर येते. आणि अशी परिस्थिती आल्यानंतर मग पुन्हा त्याच्या शरीरात स्टिरॉइड, अँड्रोलिन तयार होते. आणि एकदा हे स्टिरॉइड, अँड्रोलिन तयार झालं की मग शरीराला कंप फुटणं, खूप असा राग डोक्यामध्ये तयार होणं, या प्रकारच्या ज्या शारीरिक प्रतिक्रिया आहे, छातीची धडधड वाढणं, कापरं भरणं, या प्रतिक्रिया तयार होतात. खूप राग येतो, चेहरा असा लाल झाल्यासारखा होतो आणि त्यानंतर तो राग आपल्याला काढावासा वाटतो, समोरच्याला अगदी मारावसा वाटते. आणि हा आपला ॲक्च्युअलमध्ये एक आदिम प्रतिसाद असतो, हे लक्षात घे. आणि मग या प्रतिसादावर नियंत्रण मिळवायला आपण शिकलो नाही तर आपल्या आयुष्यात बऱ्याच समस्या निर्माण होतात. अशा अवस्थेत माणूस प्रत्येक गोष्टीचं एकतर अतिसामान्यीकरण करतं, की नेहमीच हे सगळं असंच असते अशा प्रकारचे अर्थ लावतो, किंवा अतिभयंकरीकरण करतो. अतिभयंकरीकरण साधारणतः सगळ्यात जास्त प्रतिसाद असतो, की परिस्थिती जितकी कठीण आहे, जितकी वाईट आहे, त्यापेक्षा फुगवून त्या परिस्थितीचं स्वतःशीच वर्णन करतो आणि त्यातून अधिक रागाने आपला प्रतिसाद जातो. त्यामुळे प्रतिसादाची निवड करत असताना एक छोटासा पॉज घेणं, पॉज घेण्याची सवय लावणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पॉज घेऊन आपल्या समोरच्या पर्यायाचं भान बाळगणं खूप महत्त्वाचं असते. आणि म्हणून आपल्यासमोर कोणते पर्याय असू शकतात? राग आला तर शांततेने तो व्यक्त करणं, राग आला तर समोरच्याला धाक बसेल अशी प्रतिक्रिया, पण ते शांततेने देणं, स्वतःवर नियंत्रण ठेवून देणं. म्हणजेच तिसरी गोष्ट म्हणजे की समोरच्याला कधी कधी समजून घेणं, कधी कधी काहीही प्रत्युत्तर न देणं हाच सर्वोत्तम उपाय असतो. तर असे अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध असतात, भावनिक पर्याय. त्यांचा आपण आपला विवेक जागृत ठेवून वापर करू शकतो. आणि विवेक जागृत ठेवून आपण त्या पर्यायांचा तेव्हाच वापर करू शकतो जेव्हा आपण भानावर असतो आणि आपल्या या आदिम प्रवृत्तीला आपण प्रतिसाद न देता आपल्या प्रतिसादाचा भान बाळगतो. हे प्रॅक्टिसने साध्य होते मित्रांनो, ऐकून नुसतं हे साध्य होत. दुसरी चूक तू करतो ती ही की तू तुझ्या विचारांची जबाबदारी घेत नाही. तुला असं वाटतं की ताण जे आहे ना ते एखाद्या घटनेमुळे तयार होतात, पण फॅक्ट ही आहे की ताणतणाव जे आहे ते तुझ्या विचारांमुळे तयार होतात. त्या घडलेल्या घटनांविषयी तू कशा पद्धतीने विचार करतो यामुळे ताण तयार होतात.
अगदी युद्धाची परिस्थिती असेल, युद्ध सोड, पण अगदी एक तापलेली एखादी भारत पाकिस्तानचा क्रिकेटचा सामना असेल, त्या सामन्यामध्ये एखाद्या गोलंदाजाने एखाद्या फलंदाजाला जर चेंडू फेकून मारला तर काय होईल? चेंडू फेकून मारला तर हा किती नालायक आहे, याने मला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला, जखमी करण्याचा प्रयत्न केला, चेंडू अक्षरशः माझ्या तोंडावर फेकून मारण्याचा प्रयत्न केला, मी अलर्ट होतो, माझ्या स्किल्स चांगल्या होत्या म्हणून मी वाचलो, हा खूप नालायक आहे, हा असा करूच कसा शकतो, आणि चालला त्याच्या अंगावर. काय होईल? याचं कॉन्सन्ट्रेशन लूज होईल आणि हा याची विकेट फेकेल. हे कशामुळे घडलं? त्याने फेकलेल्या बीमरमुळे किंवा मारून फेकण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे नाही, तर त्या घटनेनंतर याने ज्या पद्धतीचे विचार केले त्यामुळे त्याच्या डोक्यात ताण तयार झाला आणि मग त्याच्या ध्येयाचं भान विसरून त्याने बॅटिंग केली, शॉट खेळला. हे सामान्य जीवनात सुद्धा आपण करत असतो. विशेषतः कामाच्या ठिकाणी आपण कधी कधी अशी प्रतिक्रिया देऊन बसतो की आयुष्यभर आपण त्याची किंमत चुकवत राहतो. आणि म्हणून आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घटनांना दोष न देता घटनांना आपण जर स्वीकारायला शिकलो, आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकलो आणि आपण आहे त्या अगदी वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये कशा प्रकारे विचारांवर नियंत्रण ठेवायचं हे जर शिकलो, त्यामध्ये आरईबीटी सारखी मेथड असेल, लोगोथेरपी सारखी मेथड असेल, तर काय होईल? तर आपण आपलं आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करायला शिकू आणि त्याचे आपल्याला खूप फायदे होतील. यावर आपण डिटेलमध्ये एक वेगळा व्हिडिओज पुढे बनवणार आहोत. तिसरा मुद्दा आहे मूल्यांची स्पष्टता नसणं. आपण जी काही जीवनमूल्य आयुष्यात पाळत असतो तो एक अपघात असतो. इट्स अ रिझल्ट ऑफ ॲन ॲक्सिडेंट. मूल्यांची स्पष्टता नसणं ही एक मोठी समस्या असते. पुष्कळदा माणसं आयुष्यामध्ये प्रगती करतात, मोठं यश सुद्धा मिळवतात, आणि अचानक एखादी छोटीशी चूक त्यांच्या हातून घडते आणि त्या छोट्या चुकीमुळे त्यांचं सगळं आयुष्य कोलमडून जाते. असं का होते? कारण पुष्कळदा व्हिजन क्लिअर नसते, व्हॅल्यू क्लॅरिटी नसते आणि प्रतिकूलतेची त्यामुळे अपेक्षा देखील नसते. प्रतिकूलतेमध्ये आपण कसं वागायचं, कसं बिहेव करायचं याची कुठलीच योजना यामुळे या लोकांजवळ बनलेली नसते आणि त्याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावर होत असतो. भविष्याचं क्लिअर विजन असणं, आपल्याला आयुष्यात नेमकं काय साध्य करायचे आहे, कोणत्या व्हॅल्यूज पाळायच्या आहेत हे आपल्याला क्लिअर असणं खूप आवश्यक असते. पुष्कळदा माणसं फॅक्टरीजमध्ये, कंपनीमध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये खूप मेहनत करत असतात, पण ही खूप मेहनत करत असताना त्यांचं कुटुंबाकडे अजिबात लक्ष नसतं. आणि मग वेळ गेल्यानंतर त्यांना माहिती पडते की आपण जेव्हा काम करत होतो त्यावेळी आपण आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर विशेष असं लक्ष न ठेवल्यामुळे आज हे मुलं मुलीच त्यांच्या हातात राहिलेली नाहीत. पण त्याच वेळी जर विजन क्लिअर असतं की आपण पैसा कमावतोय, आपण जगतो आहे कशासाठी, आपलं नेमकं उद्दिष्ट काय आहे, आपल्याला पोहोचायचं कुठे आहे, तर काय होईल? कितीतरी हे जे ताणतणाव तयार झालेले आहे व्हॅल्यू कॉन्फ्लिक्टमुळे किंवा खऱ्या अर्थाने व्हॅल्यू क्लॅरिटी नसल्यामुळे स्वतःला, त्यामुळे योग्य वेळेमध्ये आपण आपला वेळ योग्य ठिकाणी वापरलेला नसतो आणि मग त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या सगळ्या आयुष्यावर झालेला असतो. पुष्कळदा आपण विशेषतः टीनेजमध्ये असतो आणि त्यावेळेस तर आपण आपल्या व्हॅल्यूज खूप केअरफुली निवडायच्या असतात, पण त्या न निवडल्यामुळे आपण पुष्कळदा आपल्याला वाटतं की आपण दबल्या गेलेलो आहोत, कारण आपण पियर प्रेशरला म्हणजे आपल्या मित्रांच्या दबावाला बळी पडून आपलं मूळ व्यक्तिमत्व विसरून पुष्कळदा त्यांच्यासारखं वागलेलं असतो आणि मग त्यातून एक ताणतणाव आपल्या आयुष्यात तयार झालेला असतो. म्हणजे विजन क्लिअर असेल तर आपल्याला स्वतःला कंट्रोल करणं, स्वतःचे विचार कंट्रोल करणं, आपले प्रॉपर रिस्पॉन्सेस चूज करणं, प्रॉपर योग्य प्रतिसादांची निवड करणं आपल्याला अधिक सोपं होत असते. ही गोष्ट लक्षात. जर आपण आपल्या आयुष्याला योग्य अर्थ देऊ शकलो, जर एक अर्थपूर्ण आयुष्य जगू शकलो तर आपल्या आयुष्यामधले ताणतणाव अधिक कमी होतात, कारण आपण आयुष्य मग एन्जॉय करायला लागतो आणि सेन्स ऑफ अचिव्हमेंट आपल्याजवळ तयार होते, सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन आपल्याजवळ तयार होते आणि मग कोणता ताण आहे की ज्याच्याशी 2 हात करायचे, कोणता ताण आहे की जो इग्नोर करायचा, हे आपण सहजपणे
ठरवायला लागतो, ही बाब लक्षात घ्या. चौथी आणि सगळ्यात महत्वाची चूक ही आहे की तू हे समजून घेत नाही की एन्झायटी जी आहे ती साचत जाते. आणि ती कशाच्या फॉर्ममध्ये साचते तर केमिकल्सच्या फॉर्ममध्ये, स्टिरॉइड, अँड्रोलिन. आणि मग ही एन्झायटी साचत असेल तर ही एखाद्या गांजर गवतासारखी असते. आणि जसं आपण शेतामधून गांजर गवत जे आहे ते कापून वेगळं करतो जेणेकरून पिकाची एक चांगली वाढ होऊ शकेल आणि आपण जे खत वगैरे पिकांना दिले आहे ते गांजर गवत न वापरता फक्त त्या पिकांच्या कामी येईल आणि त्यासाठी आपण गांजर गवत कापून फेकत असतो. तसंच ही जी एन्झायटी साचत जात असते ना, त्या एन्झायटीला आपल्याला सातत्याने दूर करत जावं लागत असते. आपली भीती, आपल्या असहाय्य भावना, अशा भावना की ज्यांचा आपल्याला त्रास होतो आहे यांचा वेळीच समाचार घ्यावा लागत असतो. एका प्रसंगानंतर दुसरा तणावदायक प्रसंग, मग तिसरा तणावदायक प्रसंग, चौथा तणावदायक प्रसंग, पाचवा तणावदायक प्रसंग. यामुळे काय होते की ही एक चेन तयार होते आणि मग एन्झायटीचं एक ओझं आपल्या डोक्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये तयार होते आणि त्याचा परिणाम आपल्याला सायकोसोमॅटिक डिसिजेस जसं डायबिटीज वगैरे, लो ब्लड प्रेशर किंवा हाय ब्लड प्रेशर तयार होण्यामध्ये होतो. जे जे मोठे अधिकारी असतात ज्यांना तणावाच्या सीटवर काम करावं लागते, पोझिशनमध्ये काम करावं लागते, त्यातले मॅक्झिमम अधिकारी जे आहेत ते डायबिटीसचे शिकार असतात. आणि म्हणून तुला ताणाचा निचरा करण्याची एक सिस्टम तयार करावी लागेल. त्याच्यासाठी मग योग्य विचारसरणी विकसित करण्यासाठी त्या प्रकारचे कोर्सेस, व्हिडिओज किंवा पुस्तकं वाचणं, ठीक आहे, थोडीफार सायकोलॉजी समजून घेणं, त्यानंतर बाहेर फिरणं, एक्झरसाईज करणं जेणेकरून हे जे एन्ड्रोलिन आणि स्टिरॉइड्स आहे यांचा निचरा होऊ शकेल, यांचा वापर होऊ शकेल. जसं प्राणी दिसला त्याच्याशी लढलो तर या केमिकल्सचा वापर व्हायचा, किंवा बचावासाठी जर आपण पळालो तिथून तरी काय व्हायचं, या केमिकल्सचा वापर व्हायचा. त्यामुळे यांचा निचरा करण्याची एक सिस्टीम बनवणं म्हणजे अशा गोष्टी ज्याच्यामुळे ताणांचा निचरा होतो त्या करण्याची सवय लावणं स्वतःला आवश्यक आहे. त्या दृष्टीने योग्य त्या पद्धतीची माणसं नातं जोपासणं जेणेकरून त्यांच्याशी सगळं शेअर करता येईल हेही खूप महत्त्वाचं असते. पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची चूक ते म्हणजे की स्वतःचा आतला आवाज ऐकत नाही. जर तू आयुष्यभर सतत पळत राहिला, काहीतरी करण्यासाठी एक शर्यत आहे त्या शर्यतीचा भाग म्हणून नुसतं पळत राहिला आणि स्वतःकडे लक्षच दिलं नाही तर काय होईल, प्रकृती खराब होईल हा वेगळा भाग. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते मित्रा की आपलं अंतर्मन जे आहे ना ते आपल्याला प्रत्येक वेळी सावध करत असते. आणि जेव्हा आपलं अंतर्मन आपल्याला प्रत्येक वेळी सावध करत असते त्यावेळी मात्र तो आतला आवाज ऐकायसाठी आपण स्वतःला स्पेसच दिलेला नसतो. समजा तू एखादा खूप चांगल्या संगीताची कॅसेट आणली, छान प्रकारे संतूर वादन त्याच्यावर होत आहे किंवा कोणी व्हायोलिन वाजवत आहे, पण तुझ्या आसपास तू एकदम फटाके फोडायला लागलास, काय होईल, एक चांगलं संगीत तुला ऐकूच येणार नाही. ताणतणावाचे जे प्रसंग असतात ना ते फटाक्यासारखे असतात आणि ताणतणावांचे हे जे प्रसंग असतात ते फटाक्यासारखे असतात. जेव्हा फटाके शांत होतात त्यावेळेसच तुला जो आहे तो छानपैकी ते व्हायोलिन किंवा संतूर ऐकू येईल. जर कोणीतरी डीजे लावून दिला आणि तू संतूर ऐकण्याचा प्रयत्न करत आहे तर ते शक्य होणार नाही. आपले आवाज जे आपल्या मनात अनेक आवाज असतात त्या आवाजांना शांत केल्याशिवाय आपल्याला आपल्या अंतर्मनाचा खरा आवाज जो आहे तो कसा ऐकू येईल, नाही ऐकू येणार. आणि म्हणून नुसतं पळत राहू नको, स्लो डाऊन कर. काही काम नसलं तर बोर हो, एखाद्या जागी बस, फक्त बोर हो काही वेळ. बोर झाल्यामुळे आपला मेंदू अधिक उत्तम प्रकारे काम करतो. स्वतःशी कनेक्ट हो, शक्य झालं तर विपश्यनासारखं मेडिटेशन कर, स्लो डाऊन हो. एक पीस जे आहे ते पीस, स्वतःमधलं पीस जे आहे ते फील कर, ते जाणवू दे, स्वतःमधली शांती स्वतःला जाणवू दे. आणि फक्त स्वतःची ही शांती जाणवण्यासाठी एक वेळ काढ. जितकी तुला स्वतःची शांती जाणवेल आंतरिक तेवढा तुझा आतला आवाज जो आहे तो काम करेल. मध्यंतरी मी इंडियन आयडॉलचा एक व्हिडिओ पाहत होतो, त्यात एक बादशाह नावाचे जज होते. त्या जजने एका पार्टिसिपेंटला थोडंसं एन्झायटी वाढली होती त्याची, तर गाईड केला आणि त्याला सांगितलं की
शांत हो. स्वतःचा वेग जो आहे तो कमी कर. श्वासांचा वेग कमी कर. आणि मग आता तुझा जो नॅचरल रिस्पॉन्स आहे तो आपोआप टेक ओव्हर करेल. आणि बादशहाजींना ही टीप कोणी दिली होती? तर त्यांनीच सांगितलं की कॅप्टन कुल धोनीने त्यांना ही टीप दिली होती. तर या ज्या 5 चुका आहे ना मित्रा, यांचा तू डीपली विचार कर. तू स्वतःच्या आयुष्यात यावरून काय इम्प्लिमेंट करणार आहे, कसं इम्प्लिमेंट करणार आहे, हे आत्ताच कॉमेंटमध्ये लिही. या चुका लक्षात घेऊन तू स्वतःसोबतच बातचीत कर. एक छोटीशी नोट्स, एक छोटं असं पत्र स्वतःला लिही, छोटीशी नोट स्वतःला लिही आणि कॉमेंट अवश्य कर. जर तुला आणखीन डिटेलमध्ये काही समजून पाहिजे असेल तर ते कॉमेंटमध्ये विचार. पण स्वतःसाठी दिशा शोध, स्वतःचा स्ट्रेस मॅनेज करायला शिक. इतकंच मी तुला या व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण MS धोनीचीच फॉलो द प्रोसेस ही कन्सेप्ट समजून घेणार आहोत. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.